हे बघा आमची मनी व्हिडिओ काढताना मध्ये मध्ये कसे करते. नमस्कार मित्रांनो, ऊन खूप पडालं डोळ्यावर. सो आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या दुसऱ्या एका परड्यामधल्या काही फुलांची झाडं आणि बघूयात जी मी आणि आईने लावलीत. चला तर तुम्हाला दाखवतो. हे बघा मित्रांनो, ही आहेत झेंडूची फुलं. मस्त आलेत बघा किती खरंच. आणि इकडं थोडी आळूची झाड आलेत. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, मागच्या वेळी मी तुम्हाला एक आबोलीचं झाड पण दाखवलेलं. त्याला अशी छोटी छोटी फुलं येतात बघा. ही बघा अशी, याला कळी आलीत हे बघा. आणि इकडं पण लावलेत आईनं. ही जी पांढरे दिसत आहेत ना, हे मात्र मी लावलेत. हे कुठलं फुल आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. हे बघा, हे फूल आणि हे आबोलीचं फूल मिक्स करून आय थिंक माळ बनवली जाते. आणि हे बघा इकडं पण सेम तशीच आहेत. आणि इकडं सगळीकडं फुलांची झाडच आहेत. मी आतमध्ये नाही जाऊ शकत कारण खूप अडचण आहे. हे बघा, हां इथं मात्र पांढऱ्या गुलाबाचे झाड आहेत, फुलं आहेत. हे मी लावलं आहे. ॲक्च्युली मी 2 वर्षापूर्वी लावलेलं, पण आता किती याला भरगच फुलं आलेत बघा. हे बघा किती मस्त आलेत बघा. आमच्या देवाला किंवा आणि इकडं आहे ते मोठं जास्वंदीचं फूल आहे, म्हणजे झाड आहेत जे डबल पाकळ्याच्या पण म्हणतोय ना त्या प्रकारचे. खूप मोठं छोटंसं एक काय म्हणतात की रोपटं आणून लावलेलं होतं, पण 2 वर्षामध्ये किती मोठं झालं आहे बघा. घराच्या पण उंचीपेक्षा जास्त झालं आहे. आणि हे इथं बघा मित्रांनो, ऊसाचं थोडंसं तुणकं असते ते लावलेलं, पण किती मोठं झालं आहे बघा. हे बघा, हे आमच्या घराच्या परड्यामध्ये लावलेलं आहे. किती मस्त आलं आहे बघा. आणि इथं पण आबोलीच आहे. हे बघा अशी असते त्याला फुलं, किती मस्त आहेत बघा. आणि पडद्याची थोडी साफसफाई. इथं आमचं मनी बघा काय करायला. मनी इथं पण तेच आहेत. इथं टोमॅटोची झाडं लावली आहेत, त्याला अजून टोमॅटो नाही लागलेत. हे बघा इथं आहे आमच्या थोडंसं परड्यामध्ये गार्डनिंग केलेलं आहे, म्हणजेच फुलांची झाडं, काही टोमॅटोची झाडं अशी हे केलेलं आहे. ही कुठली तरी वेल आहे, ॲक्च्युअलमध्ये मला पण माहीत नाही आहे. आईने लावली ती. हे बघा. आणि इथं मात्र मी लावले 1 आठवड्यापूर्वी कारल्याचं रोप, म्हणजे कारल्याच्या बिया रुजू घातलेल्या. त्याला बघा एवढी छोटी छोटी कारल्याची झाडं आलेत, मस्त आले. त्याला आता मोठी झाली ना, त्याला काठी रोवून त्याला एक डायरेक्शन द्यायचं, म्हणजे व्यवस्थित त्याची वेल चढेल आणि त्याला कारले लागतील. हे बघा पूर्ण झाडाने पूर्ण परडगच्च भरलं आहे. इकडं पण सेम तेच आहेत. पलीकडं केळीची झाडं आहेत. हे बघा. आणि ही जी आबोली आहे ना, ती थोड्या वेगळ्या प्रकारची आहे. म्हणजे ही लवकर जास्त मोठी होत नाहीत, उंचीला एवढीच असतात, पण ह्याला जास्त फुलं लागतात. तर मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली आमच्या परड्यामधली फुलांची जी गार्डनिंग होती किंवा बाग. तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.